कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा 64 कला 14 अध्यायाचा अधिपती श्री गणपती देवत प्रथमतः नमन करून आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित BKPL 2026 हे पर्व अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसातील पहिली मॅच एका बाजूला सृष्टी रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला मायटी ज्येष्ठा. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची वरची कडा लागून बॉल चालला बिहाइंड विकेट कीपर. ज्या ठिकाणी श्री गणेशा झालाय टीम सृष्टी रॉयल्स या संघाचा 1 या धावसंख्येने. इथून पुढे खातं उघडलं जातं ते म्हणजे 1 या धावसंख्येने वैयक्तिक देखील आणि सांघिक देखील सृष्टी रॉयल्स संघ अगदी टेबल टॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळते पॉइंट्स टेबल मध्ये. परंतु जर आपण पाहिलं अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसातील पहिला सामना अगदीच कशा पद्धतीने स्वतःला सिद्ध करतील बॅटिंग करत असताना ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओहो यावेळेस आतमधला चेंडू अगदीच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थ्रो तर येईल तत्पूर्वी मात्र ही सिंगल डिस्क कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आज अंतिमचा दिवस अंतिमच्या दिवसामध्ये देखील अगदीच वेळेवरती प्रत्येक सामने आपल्याला चालू होत असताना पाहायला मिळतात. BKPL ची स्पर्धा यावेळेस मात्र बॅट्स ऑफ फेस ओपन केलाय कुठलाच प्रोटेक्शन नाहीये. बॉल लँड होईल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडे 4 या धाव संख्येसाठी राजेश रावलोच्या बॅट मधनं अप्रतिम फटका. अगदीच टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर बॅट्स ऑफ फेस ओपन केला आणि बॉलला देखील तितक्याच दूरवरती पाठवलं गेलं राजेश रावलेच्या माध्यमातून. स्वतः संघ मालक आहेत आणि संघ मालक असताना अगदीच टीमला नक्कीच सोबत घेऊन जात असताना पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका आहे परंतु प्रोटेक्शन कुठलंच नाही. क्षेत्ररक्षक धावतायत एक धाव तर कंप्लीट आणि कॉल आलाय बघता बघता दुसरी धाव परंतु थ्रो थोडासा वाईड आलाय आणि त्यावरती जवळजवळ धावा मिळतील. अर्थातच अंपायरचं डिसिजन काय येईल त्याची आपल्याला वाट पाहावी लागेलच. जवळजवळ 3 धावा मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धाववरती नक्कीच टीमचं टोटल हे हलतं आपल्याला पाहायला मिळेल. सृष्टी रॉयल्स संघ सकाळच्या सत्रामध्ये अगदीच नक्कीच आपला चांगला प्रयत्न करा आणि कालच्या पहिल्या दिवसामध्ये देखील सृष्टी रॉयल्स विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स असा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. अंतिमचा दिवस आहे. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अक्षरशः जकडून ठेवलं. 22च्या स्वरूपात बिहाइंड विकेट कीपर मिळेल ती म्हणजे एक सिंगल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या 5 चेंडू अखेरीस 10 या आकड्यावरती 10 ऑन स्कोरबोर्ड 10 धावा. अंतिमचा बॉल 4 षटकांचा सामना. BKPL ची स्पर्धा आणि BKPL 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक पाहुणे मंडळींची उपस्थिती अंतिमच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळेस लाईन चेक करावी लागेल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतो येस इट इज वाईट. अवांतर रूपात भर आणि टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. अंतिमच्या बॉलवरती काय रिझल्ट असेल बॅटरच्या माध्यमातून देखील आणि बॉलर कशा पद्धतीने चेंडू हाताळेल ते खरं तर पाहणं खूप गरजेचं आहे. कॅप्टनने टॉस जिंकला होता मायटी ज्येष्ठा या संघाच्या आणि प्रथमतः निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. अभ्यास चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर परंतु आता पाहावं लागेल. अंतिमचा बॉल अगदी V शेपमध्ये सरळ रेषेत क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स घेत सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी अगदीच यशस्वी चौकाराने या षटकाची देखील समाप्ती झाली आणि पहिला 1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 15 या आकड्यावरती. म्हणजे पहिल्या षटकाचा जर विचार केला ना अजयने वैयक्तिक 2 धावा लागवल्या परंतु राजेश जर आपण पाहिलं तर 2 चौकाराच्या साहाय्याने वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती आपली खेळी साकारतोय. कौतुक करावं लागेल. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. आमचे प्रशांतदादा ठोंबरे त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अंतिमच्या दिवसामध्ये अगदीच आपण पाहिलं तर अनेक खेळाडू आहेत आज
त्यांची उपस्थिती आणि आज अनेक खेळाडूंनी या स्पर्धेला अगदीच डोक्यावरती घेतलंय कारण की स्पर्धा दमदार आहे BKPL सलग आपण पाहिलं तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते आणि दिवस ठरल्याच्या नंतर अगदीच तारीख देखील ठरवत असताना या स्पर्धेचा अंतिमचा दिवस तुम्हा सर्वांच्या भेटीला आला BKPL 2026 वळी या मॅचकडे गोलंदाजी मार्कवरती आहे स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर बॅटर अजय आणि गोलंदाजी मार्कवरती गोपी रेड्डी पहिलाच बॉल स्वीप केलाय क्षेत्ररक्षक दैनात आहे कुठलीच चुकी करत नाहीये या मॅच मध्ये गोल्डन विकेट अर्थात ज्या विकेटसाठी खरं तर जाळं विणलं होतं जाळ्यात तो खरा मोठा मासा आढळलाय अर्थातच अजय परतावं लागेल अगदीच खूप लवकर परतावं लागतंय प्रयत्न चांगला राहिला अंतिमच्या क्षणी जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी इलिव्हेशन हे थोडेसे कमी पडले परंतु हरकत नाही आहे क्रिकेटमध्ये अगदीच कालचा दिवस जरी तुम्ही गाजवला असेल परंतु जर आपण पाहिलं तर इतिहास अंतिमच्या दिवसामध्ये रचला जातो परंतु शेवटचा दिवस आहे आणि अंतिमच्या दिवसामध्ये देश कशा पद्धतीने खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्या पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील गर्दी आहे आणि की स्कोररच्या माध्यमातून जुळलेल्या संपूर्ण तमाम रसिक प्रेक्षकांचा आपण करूया वेलकम या अंतिमच्या दिवसामध्ये टीमची धावसंख्या एक गडी बाद आपल्याला 15 या आकड्यावरती पाहायला मिळणार आहे 15 ऑन स्कोरबोर्ड 15 धावा अनेक खेळाडू आहेत गोलंदाजी मार्कवरती गोपी रेड्डी स्ट्रायकर एंडला बॅट्समन लोकेश यावेळेस राखले फुल टॉस बिमर आहे परंतु त्यावरती जर आपण पाहिलं तर मिळेल ती म्हणजे सिंगल नो प्लस 1 अशा 2 धावा म्हणजे हाईट फॅक्टर थोडासा जास्त होता कुठे ना कुठेतरी मात्र गोलंदाजाला प्रयत्न करावा लागला अंपायर फक्त एकच रन आहे आताचा येस फ्री हिट्स अ बॉल यावेळेस अकूट टप्प्याचा आहे क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि झेलखाली अगदीच कॅच कॅरी केली जाते फ्री हिट आहे परंतु आता काय घडते ओ माय गॉड कुठे ना कुठेतरी मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे मात्र रनआउट हे मात्र असणार आहे लिगली परतावं लागेल लोकेशला कुठे ना कुठेतरी मात्र दुसरी धाव घेत असताना मागे राहिले अगदीच कोऑर्डिनेशन थोडंसं कमी पडलं परंतु प्रयत्न चांगला राहिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे जवळजवळ आपण पाहिले तर 17 या आकड्यावरती 2 चेंडू अखेरीस 17 धावा खतरा मिळाला तो म्हणजे टीम सृष्टी रॉयल्स या संघाला न्यू बॅटर एंटर झाले तर अर्थातच नितीन कदम कालच्या दिवसामध्ये अगदीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नाही कुठे ना कुठेतरी मात्र अगदीच टीम सृष्टी रॉयल्स या संघाला अगदीच कमतरता कुठे ना कुठे भाजत होती परंतु जर आपण पाहिलं तर अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर नितीन कदम यांची उपस्थिती झाली गोलंदाजी मार्कवरती गोपी रेड्डी यावेळेस स्विंग इन मिस परंतु लेग बाईटच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे सिंगल एक एक धाव खूप महत्वाची आणि ती धाव देखील टीमला सृष्टी रॉयल्स या संघाला सहजरित्या मिळते प्रयत्न चांगला असणार आहे एक एक 2-2 धाव जोडण्यासाठी सृष्टी रॉयल्स या संघाच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 18 ऑन स्कोरबोर्ड 18 धावा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट यावेळेस हलक्या हाताने पुश केले शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये स्वप्नील टक्के आपल्याला पाहायला मिळाले विकेट्स होते पतन राजेश रावल सारखा सगळ्यात मोठा घातक बॅट्समन मैदानाच्या बाहेर परतत असताना जड पावलाने आणि संत गतीने यावेळेस मैदान सोडावं लागते धक्का मिळतोय टीम सृष्टी रॉयल्स या संघाला जवळजवळ तिसरा 3 गडी बाद
टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील जर आपण पाहिलं ना तर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 बॉलवरती काय कारनामा असेल बॅटर्सचा ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिद्धिविनायक मित्रमंडळ BKPLची स्पर्धा आणि BKPLची स्पर्धा जर आपण म्हटलं की अगदीच संपूर्ण गाव हे एकत्र आलंय आणि आज हे संपूर्ण गाव एकत्र येत असताना अगदीच आपल्या घरच्या खेळपट्टीवरती चांगल्या स्थितीमध्ये आपल्या प्रत्येक खेळाडूला हक्काचं व्यासपीठ कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल त्याचं संपूर्ण श्रेय या संपूर्ण श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाला जाते. कौतुक करावं लागेल. दमदार असं आयोजन. न्यू बॅटर एंटर झालाय सोहेल. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, गती थोडीशी कमी ठेवली, चेंडू थोडासा मागे राहिला. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉलचे सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल कुठे ना कुठे प्रेशर निर्माण करतोय, परंतु जर आपण पाहिलं तर गोलंदाज देखील तितका चाणाक्ष आहे. जर एक मोठा फटका येतोय ना तर एक चांगला कमबॅक राहिलाय. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. यावेळेस अंतिमचा बॉल अगदी बॅकफुटला येऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तोच बॉल याआधी देखील अगदीच आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर अंतिमचा बॉल तोच हाताळत असताना अंतिमच्या चेंडूवरती कुठली धाव न मिळता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. म्हणजे टीमची धावसंख्या पहिल्या 2 षटका अखेरीत जाऊन पोहोचली आहे. 3 गडी बाद 9च्या सरासरीने 18 या आकड्यावरती 18 ऑन स्कोरबोर्ड. 18 धावा. तब्बल 8 संघ मालक आणि 8 संघ मालकांनी निवडलेले हे संपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ आपण पाहिले तर ऑक्शन प्रक्रियेमध्ये खेळाडूला प्रक्रियेमध्ये 120 खेळाडूंनी मात्र या स्पर्धेचा फॉर्म भरला होता. त्यामध्ये प्रत्येक टीममध्ये आपल्याला 14 ते 15 खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहिलं तर ओनर्सचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी इंटरेस्ट दाखवला ना त्यासाठी नक्कीच त्यांना प्रयत्न त्यांचा हा BKPLच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा राहिला. BKPLची स्पर्धा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रमोद टक्के. स्ट्रायकरला नितीन कदम. यावेळेस नो बॉल आहे. म्हणजे 22 यार्डची जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवरती असलेली लाईन आणि त्या लाईन खेळपट्टीच्या जर बाहेर चेंडू रिलीज होतोय तर कुठे ना कुठेतरी मात्र तुम्हाला दंडित केलं जाईल. फ्रीटचा बॉल आहे. स्ट्रायकर एंडला नितीन कदम. यावेळेस अगदीच हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे, परंतु बॉल जाईल डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि टीमचं खातं हे पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा. अंतिमचा दिवस आहे. अगदीच सकाळचं सुवर्णमय असं वातावरण, सूर्यप्रकाशाची किरणे आणि BKPLची स्पर्धा. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा, येस इट इज फाईट आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या एक धावा ना तुम्हाला भरपूर घातक पडू शकतात. तुम्ही चूक जेवढी करताय ना ती चूक पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला मागणी पडू शकते, कारण की प्रतिस्पर्धीय संघ हा थोडासा भक्कम आहे. सृष्टी रॉयल्सचा संघ, ज्या संघाने कालचा दिवस अक्षरशः गाजवला, परंतु अंतिमचा दिवस आहे. काय प्रेझेंट करतील. यावेळेस पुढे येऊन ऑन साइडला सरळ रेषेत बॉल लँड होईल. स्टेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार. अगदीच नितीन कदमच्या बॅटमधनं येतोय खणखणीत षटकार. 6 या धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 27 या आकड्यावरती. या फटक्यांची खरं तर खूप जास्त गरज आहे. हा फटका खेळण्यासाठी मात्र नितीन कदमची बॅट ही मात्र नक्कीच सडपद होती. यावेळेस लोअर फुल टच बॉल, गॅप शॉट सिलेक्शन. बॉल पुन्हा एकदा लँड होतोय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक बनून राहतील कुठे ना कुठेतरी मात्र प्रेक्षक. आणि टीमची धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31 या आकड्यावरती. 31 धावा. अजूनही या षटकातील जर आपण पाहिलं ना तर जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31 या आकड्यावरती. 31 धावा.
त्याचप्रमाणे ब्रदर्स ग्रुपचे संघ मालक अजित नवले त्यांचं देखील आम्ही वेलकम करतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रमोद टक्के स्ट्रायकर एंडला अगदीच दबाव निर्माण करत असताना नितीन कदम आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा टायमिंग चांगले, मिडलिंग चांगले, ऑन साइडला खणखणीत येतोय नितीन कदमच्या बॅट मधनं दमदार पॉवरफुल षटकार 6 या धाव संख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 या आकड्यावरती. म्हणजे सलामीला आलेला बॅट्समन परतल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अगदीच स्वतःला सांगितलंय एक चांगला प्रयत्न करू आम्ही. अगदी स्वतःला बॅटिंग सांगत असताना बॅटिंग देखील तितकी दमदार होते. म्हणजे जवळजवळ हा षटकार आला आणि टीमची धावसंख्या 37. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस आहे, फटका तर्फसला. एलिव्हेशन थोडेसे कमी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे परंतु यावेळेस कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट्स होते पतन, एलिव्हेशन थोडंसं कमी पडले. स्पष्ट निराश आहे नितीन कदमच्या चेहऱ्यावरती, कारण की चांगला प्रयत्न राहिला होता. त्या प्रयत्नामध्ये मात्र थोडेसे अपयशी राहिलेत. माझं प्रयत्न केल्याचं एक समाधान तर डेफिनेटली मिळत असतं. गोलंदाजा देखील चांगलं कौतुक करावं लागेल. लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल हाताळला आणि या बॉलवरती जर आपण पाहिलं तर विकेट देखील त्यांनी संपादित केले. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या 5 चेंडू अखेरीस जवळजवळ 37 या आकड्यावरती आणि गडी बाद झालेत ते म्हणजे जवळजवळ 4 गडी बाद 37 धावा. न्यू बॅटर एंटर झालाय अमन शेख. अंतिमचा बॉल फेस करेल प्रमोद टक्के यांच्या गोलंदाजीवरती. शेवटचा चेंडू. अंतिमचा बॉल राईट ओव्हर द विकेट. अंतिमचा बॉल. ओ माय गॉड, पुढे येऊन मात्र खेळत असताना विकेट्स होते पतन. चांगला झेल, अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न राहिला बॅटर्सच्या माध्यमातून परंतु तितकाच चांगला प्रयत्न गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 5 गडी बाद 37 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अंतिमचं षटक, महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती एक मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू ज्याच्याकडे प्रचंड क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे तेच सुनील दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. अगदीच भरभक्कम असं शरीर परंतु त्या शरीराचंही अगदीच पुरेपूर क्रिकेटमध्ये देखील त्यांची चालना आपल्याला पाहायला मिळते. परंतु जर आपण पाहिलं तर अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेट अक्षरशः खेळलं. अंडरमचं क्रिकेट असो, ओरमचं क्रिकेट असो आणि 30+ क्रिकेट देखील सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते तेच सुनील पाटील. यावेळेस दूरवरतून चेंडूला खेचून काढले डीपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दैनात आहे, फील्ड करतील, थ्रो करतील. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकते जवळजवळ 38 या आकड्यावरती. अंतिमचं षटक. सुनील पाटील त्यांच्याकडे एक्सपिरियन्सने मात्र अनेक गोष्टी शिकवल्यात आणि अगदीच आपण पाहिलं तर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. यावेळेस टायमिंग चांगलं आहे परंतु एलिव्हेशन थोडेसे कमी पडतात. कॅच होते, ड्रॉप. चांगला प्रयत्न. 2 धावा तर कंप्लीट. प्रत्येक विकेट, प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडूवरती अगदीच फिरणारा खेळ तो म्हणजे क्रिकेट आहे आणि टीमची धावसंख्या देखील पुढे सरकत असते. त्याच क्रिकेटच्या खेळात या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतात आणि टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू अगदी ट्रॅव्हल होते. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसरीसाठी कॉल आहे आणि बघता बघता दुसरी धाव ती देखील कंप्लीट होते. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 1-1, 2-2 धाव जोडणं खूप गरजेचं आहे. तेच धाव जोडत असताना हे 2 बॅटर एका बाजूला जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सोहेल. स्ट्रायकर एंडला दत्ताराम. यावेळेस चेंडूला कट केले. बॉलने देखील वळण घेत असताना डी फॉर डिक्लेअर झोनचं क्षेत्र निवडले. एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होती आणि टीमची धावसंख्या पहिल्या 3 चेंडू अखेरीस जाऊन पोहोचली ते म्हणजे 43 या आकड्यावरती. 43 ऑन स्कोरबोर्ड. 43 धावा. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक.
अंतिमचे 2 चेंडू. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम सृष्टी रॉयल्स टॉस हारल्यानंतर बॅटिंग करायची. यावेळेस उंची भरपूर आहे. झेल खाली स्वतः विकेट कीपर येतील आणि विकेट होते पतन. दत्ता राम यांना परतावा लागणार आहे. टीम सृष्टी रॉयल्स या संघाला मिळतोय जवळजवळ हा 6वा धक्का दत्ता रामच्या माध्यमातून. अंतिमचा बॉल अजून शिल्लक आणि न्यू बॅटर एंटर झालाय पिंटू. अनेक नामांकित खेळाडू आहेत, अनेक यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. त्या यंग टॅलेंटेड खेळाडूंना मिळालेली संधी आणि आपल्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ यांनी घेतलेली मेहनत. शेवटचा बॉल. अंतिमचा बॉल. अगदी टर्न झालेत बॅटर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरतून धावत येतील. तत्पूर्वी एक धाव तर कंप्लीट आणि दुसरीसाठी कॉल असताना दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 45 या धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम मायटी ज्येष्ठ या संघासमोर. तर इनिंग ब्रेक्समध्ये आपण वळणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉसकडे. दर्श वामिका रॉयल्स विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहा, कारण की अंतिमचा दिवस आहे आणि अंतिमच्या दिवसामध्ये आपल्याला लवकरात लवकर सामने हे कव्हर अप करायचे आहेत. त्यामुळे विनंती करेन की आपण लगेचच आमच्या टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहायचे. दर्श वामिका रॉयल्स आणि आर्यन स्पोर्ट्स अशा दोन्ही संघांच्या दरम्यान आपण घेणार आहोत इनिंग ब्रेक्समध्ये टॉस. तर वळूया आमच्या टॉस का बॉस या मंचावरती. थँक्यू सो मच. पण वळूया टॉस का बॉस या मंचावरती. कॅमेरामॅन आपण आमचे टॉस का बॉस या मंचावरती आपण टॉस घेत आहोत. दर्श वामिका रॉयल्स आणि आर्यन स्पोर्ट्स अशा दोन्ही संघाच्या दरम्यान केल्या जाते टॉस आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आर्यन स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. तर मी कॅप्टनला विनंती करेन की आपलं डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचं आहे, जेणेकरून आपण प्रतिस्पर्धी संघाला देखील डिसिजन पुरवूया. पुढे या मॅचकडे दुसऱ्या इनिंगचा खेळ या ठिकाणी चालू होत असताना सलामीची जोडी जर आपण पाहिली तर एका बाजूला स्वप्नील डक्के नॉन स्ट्रायकर एंडला आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर मोस्ट एक्सपेन्सिव्ह खेळाडू अर्थातच गोपी रेड्डी स्ट्राईकला आलाय. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्येचा डोंगर आहे अर्थातच. त्या डोंगरपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला असंख्य गोलंदाजाच्या सामोरे जाऊन अगदीच
प्रयत्न करावा लागेल आणि तोच प्रयत्न करण्यासाठी हे दोन बॅटर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. BKPLची स्पर्धा आहे आणि BKPLच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांना खेळण्याची संधी याच स्पर्धेमध्ये मिळत असते. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येईल आणि दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. सलामीची जोडी आणि मॅचला देखील सुरुवात होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती नितीन कदम. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल वेगवान आहे, वेगवान आणि वेग भरपूर आहे. त्याच वेगाला प्रत्युत्तर देता आलं नाही. येतोय हा डॉट. त्याचप्रमाणे आमचे सागरदादा घोरपडे आपल्याला पाहायला मिळते. चॉकलेट बॉय आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस भरपूर वेग आहे. स्विंग इन मिस. येतोय डॉट. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने चेंडूला पुश केले, दिशा दिली. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. सांघिक देखील आणि वैयक्तिक देखील खातं उघडत असताना गोपी रेड्डी आपल्याला पाहायला मिळते. एक या धावसंख्येने टीमचं खातं हे उघडलं जाते. अगदी संयम दाखवलंय. अगदीच संयमी खेळ देखील तुम्हाला दाखवावा लागेल. जिथे आक्रमण करायचंय तिथे आक्रमण देखील करावं लागेल. यावेळेस डाव्या एक्स्ट्रीच्या बाहेर डाऊन दिले. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होते. एक्स्ट्रा धाव देखील महत्त्वाची राहील, खूप फायदेशीर आहे माहिती ज्येष्ठ या संघासाठी. तीच धावसंख्या टीमच्या खात्यामध्ये ॲड देखील होते. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे जवळजवळ 2 या आकड्यावरती. 3 चेंडू अखेरीस 2 धावा. यावेळेस वेगवान बॉल, वेग भरपूर आहे आणि वेगाला प्रति उत्तर हे स्वप्नील टक्केला देता येत नाही. कारण की नितीन कदम अगदीच वेगाने स्पार होते बॅटरवरती. यावेळेस पुढे येऊन खोदून काढले चेंडूला क्षेत्ररक्षक दैनाथ दत्ताराम थ्रो करतील तत्पूर्वी सिंगल कंप्लीट. चांगला प्रयत्न आहे, चांगला संघर्ष आहे, चांगले एफर्ट्स आहेत आणि टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन. फिल्डिंगमध्ये देखील चांगला प्रयत्न, चांगल्या संघर्षात सृष्टी रॉयल्सचा संघाचे संपूर्ण खेळाडू. टीमची धावसंख्या पहिल्या 4 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावरती. माफ करा, शेवटचा 1 बॉल आहे. अंतिमचा चेंडू. यावेळेस अंतिमचा बॉल व्ही शेप मध्ये. राजेश रावलो थोडेसे मात्र दूर राहिले. शॉर्ट मिडॉनला कव्हर करत असताना बॉल चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स खेद सीमारेषा पार. अंतिमच्या बॉलवरती मिळतील धाबा 4 आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ते म्हणजे 7 या आकड्यावरती. पुढे येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 38 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 38 धावा म्हणजे पुढचे 3 षटक हे भरपूर महत्त्वाचे आहेत. त्या पहिल्या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने नक्कीच प्रयत्न होईल. पहिले षटक तर जर आपण पाहिलं जवळजवळ 7 धावा आल्या. अगदीच 7 देण्याचा हा प्रयत्न राहील, परंतु राजेश रावलो कुठे ना कुठेतरी मात्र मागे पडले. एक प्रयत्न केल्याचं समाधान तर डेफिनेटली हे मिळत असतं. तेच प्रयत्न केला, तोच प्रयत्नामध्ये मात्र नक्कीच बॅटरने चढाई केली आणि या चौकार आलाय. चला, आर्यन स्पोर्ट्स आपलं डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचंय. यावेळेस स्वप्नील टक्के अगदीच मिस होत आहेत, बीट होत आहेत. कुठे ना कुठेतरी मात्र कालचा दिवस त्यांनी अक्षरशः अगदीच गाजवला होता. जर आपण पाहिलं तर त्यांचं एन्जॉयमेंट हे भरपूर राहतं प्रत्येक BKPLच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये. परंतु आज बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. तेच बॅटिंग ही करावी लागेलच. सलामीला कशासाठी पाठवलं त्याचं उत्तर हे बॅटिंगच्या जोरावरती द्यावं लागेल. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी दैनात एक सिंगल कंप्लीट होते. अगदीच संत गतीने पुढे जाणारी धावसंख्या 8 या आकड्यावरती.
आपल्याला पाहायला मिळते. माहिती ज्येष्ठ संघ पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतील. यावेळेस बॅट भरपूर लवकर आली, टायमिंग करता येत नाहीये. बॉलर देखील चाणाक्ष आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. अगदीच लाईन लेंथ आणि वेग कशा पद्धतीने धारण करायचं त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण ते म्हणजे अजय. यावेळेस टप्प्याचा बॉल पुल केला, गॅप आहे मोठा, त्याला क्लिअर करत असताना बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 ऑन स्कोरबोर्ड, 12 धावा. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक. अंतिमच्या 2 बॉलवरती काय प्रयत्न असेल बॅटर्सचा ते नक्कीच आपल्याला पाहावं लागणार आहे. शेवटचे 2 बॉल. स्ट्राईक रेंजला गोपी रेड्डी, एक्सपेन्सिव्ह खेळाडू, घातक आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करत असताना अगदीच बॉल चाललाय डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी मिळेल ती म्हणजे सिंगल. चला चेंडू पुरवा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. अंतिमच्या बॉलवरती गोपी रेड्डी कशा पद्धतीने प्रयत्न करतील, काय रिझल्ट असेल, काय बॅटिंग होईल, काय गोलंदाजी होईल ते आपल्याला नक्कीच पाहावं लागेलच. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मी मगाशीच म्हटलं कुठलाच मार्ग हा सरळ नसतो, सोपा नसतो. त्या मार्गापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला अगदीच शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. तोच प्रयत्न सध्याच्या घडीला चालू आहे टीम माहिती ज्येष्ठच्या माध्यमातून. शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क वरती अजय. अंतिमचा बॉल, षटकार गोपी रेड्डीच्या बॅट बद्दल आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 9.50 सरासरीने धाव फलकावरती लागल्या. त्या म्हणजे 21, 19 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि अजूनही जवळजवळ धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे आमच्यापर्यंत नक्कीच पुरवले जाईल. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे 26. 12 चेंडू आणि 26 धावा म्हणजे सरासरी जर यश पाहिले ना आपण प्रति षटकामध्ये 13 धावा तुम्हाला कंपल्सरी या काढाव्या लागतीलच जर या सामन्याचा विजय मिळवायचा असेल तर. तो विजय मिळवण्यासाठी हे 2 बॅटर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतील, चांगले पार्टनरशिप बिल्ड करतील. आतापर्यंत जर आपण पाहिले तर 19 धावा जोडण्यासाठी गोपी रेड्डी आणि स्वप्नील टक्के त्यांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नील टक्केने जर आपण पाहिले तर अगदी संत गतीने संयमाने एका बाजूने डाव सांभाळलाय, परंतु आक्रमकतेचं दुसरं नाव आहे ते म्हणजे गोपी रेड्डी. प्रत्येक क्षण हे टिपण्यासाठी आमचे कॅमेरामॅन ते देखील या मॅचला या स्पर्धेला एन्जॉय करतात. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिले तर आमचे कॅमेरामॅन गणेश थोडेसे व्यस्त होते. काल रोज डे होता, परंतु हरकत नाही. आज जवळजवळ अंतिमच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने ते लोक या स्पर्धेला अगदीच एन्जॉय करतील ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोनू पाटीलचा विषय हा थोडासा वेगळा आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज कराव्या लागतात. डॅशिंग आहे, डायनॅमिक आहे आणि तशी पर्सनॅलिटी त्यांनी निर्माण केली आहे. तर जरी ते कामाला आहेत असं त्यांनी सांगितलं तरीसुद्धा ते आपण ग्राह्य धरणार नाही आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चूक करतोय. चुका भरपूर आहेत, चुका सुधाराव्या लागतील. जिथे विकेट आहे तिथे जर तुम्ही या चुका केल्या तर नक्कीच या मागड्या पडू शकतात. 2 धावा तर कंप्लीट होतात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21. अजूनही 24 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. चला आर्यन स्पोर्ट्स आपला डिसिजन आमच्यापर्यंत कळवा विनंती आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय.
झेल खाली शॉर्ट मिड ऑफचं क्षेत्ररक्षक अजय येईल आणि कुठली चुकी करत नाहीये. विकेट्स होते पतन. पहिला धक्का टीम मायटी ज्येष्ठ या संघाला मिळत असताना स्वप्नील टक्के बॅक टू दी डगआउट. आणि पाण्याची उपस्थिती या ठिकाणी करून ठेवली तर आपण पाण्याचे हे जार आपण घेऊन जायचे. आणि त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक अर्थातच नवी पंचक्रोशीतील नामांकित समालोचकामधील एक नाव अर्थातच आमचे विघ्नेशजी मडवी सर, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम सर. या BKPL 2026 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक सुस्वागतम आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर आमचे विघ्नेशजी मडवी सर, त्यांची उपस्थिती. बिहाइंड विकेट किपर मिळेल ती म्हणजे सिंगल टीमच्या खात्यामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 या आकड्यावरती. वेलकम सर, व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. अगदी सकाळच्या सत्रामध्ये अगदीच आपली उपस्थिती. BKPLची स्पर्धा अंतिमचा दिवस आणि पहिला सामना समाप्त होण्याच्या आधी अगदी तुमची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. आणि त्याचप्रमाणे वेदांत, आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस सकूट टप्प्याचा बॉल बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी ओळखलं, पाहिलं आणि त्यावरती डिसिजन कळवले. अर्थातच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ॲड होते टीमच्या खात्यामध्ये. 1 फॉर द विकेटची ताकीद देखील देण्यात आली. टीमच्या खात्यामध्ये ही एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ॲड होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 धावा. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित BKPL 2026 हे पर्व आणि गोलंदाजी मार्कवरती अकबर आहे. यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, लँड होईल सक्सेसफुल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 या धावसंख्येसाठी बॅट्समन नितीनच्या बॅटमधनं येतोय हा पॉवरफुल हिट. 6 या धावसंख्येसाठी आणि टीमचं खातं हे पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे 29 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. काय रिझल्ट असेल, काय प्रयत्न असेल आणि जवळजवळ जिंकण्यासाठी धावसंख्येची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 16. 8 चेंडू आणि 16 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. टेबल टॉप करत असताना सिस्टी रॉयल्स कालच्या दिवसामधून पॉईंट्स टेबलमध्ये खरं तर वर्चस्व गाजवते, परंतु आज अंतिमचा दिवस आहे, पहिली मॅच आहे. लीग फॉर्मॅटमध्ये आपला खेळ साकारत असताना अगदीच गोलंदाजी करते. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे अकबर आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन मायटी ज्येष्ठा. संघाकडून खेळत असताना नितीन बेस्ट. शेवटचे 2 बॉल. यावेळेस शेवटच्या क्षणी जर आपण पाहिले तर फटका फसलाय आणि विकेट्स होते पतन. गडी बाद होईल टीम मायटी ज्येष्ठा या संघाचा. जवळजवळ दुसरा धक्का लागलाय, घातक आहे. कुठल्याही क्षणी अगदीच घातक ठरला असता तो म्हणजे नितीन बेस्ट, परंतु परतावा लागतंय. परंतु गोपी रेड्डी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न चांगला राहिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील. गोलंदाजाने देखील अगदी आपले फिंगर स्क्रोल केले. खरं तर एक षटकार आल्याच्या नंतर एक चांगलं कमबॅक हे गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलं. कालच्या दिवसामध्ये गोलंदाज अकबर विघ्नेश सर आपण पाहिले तर जवळजवळ त्याने 1 षटक हाताळलं आणि त्याच्या षटकामध्ये त्याने 4 विकेट घेतले कालच्या दिवसामध्ये आणि जवळजवळ 2 धावा देखील कंप्लीट केल्या होत्या. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आणि BKPL म्हटल्यावरती अनेक नियमावली आहेत. त्या नियमाला मात्र नक्कीच उल्लंघन न करता हे संपूर्ण खेळाडू एक
संयमी खेळ क्रिकेटचा अविस्मरणीय दर्जा गाजवत असताना पाहायला मिळतात. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित BKPL 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल, प्रेशर आहे, दबाव आहे. या बॉलवरती जर एक मोठा फटका आला तर टीमचा कॉन्फिडन्स हा वाढून जाईल. न्यू बॅटर एंटर झालाय, जयसिंग. अंतिमचा बॉल, अंतिमचा बॉल, फटका फसला. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक जज करतायत. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 प्रहार करत असताना विकेट्स होते पतन आणि टीम माहिती ज्येष्ठ या संघाला मिळतोय जवळजवळ हा 3रा धक्का. अगदीच वैयक्तिक कुठलेही खातं न उघडता जयसिंगला देखील मैदान सोडावं लागते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 16 धावा, 16 धावा आणि 6 चेंडू. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अयान. शेवटचं षटक महत्वाचं राहील. महत्वाच्या षटकाची अगदीच सुरुवात, जबाबदारी ही कॅप्टनने आणि विश्वास दाखवलाय तो म्हणजे अयानवरती. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 या धावसंख्येची आवश्यकता असणार. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जो सलामीला आला होता तोच बॅट्समन अजूनही मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवते. नाव आहे तो म्हणजे गोपी रेड्डी. शेवटचं षटक, गोलंदाजी मार्क करते अयान आहे. यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला अमन. ओ माय गॉड, या मॅचची गोल्डन विकेट. अगदीच अनएक्सेप्टेबल ही कॅच आहे. म्हणजे ठाऊक देखील नव्हतं की अशा पद्धतीचा झेल अमन शेख पकडू शकतो की काय, परंतु तुमच्याकडे जिंकण्याची आशा आणि अपेक्षा असेल तर नक्कीच तुमचा हा प्रयत्न पुढे येईल. झेल पकडलाय तो म्हणजे अमन शेखने, कौतुक करावं लागेल. 1 हँडेड कॅच, सर्वोत्कृष्ट झेल आजच्या अंतिमच्या सकाळच्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला कॅच आहे, विकेट भरपूर महत्वाची होती. जर हा टिकला असता तर नक्कीच गोलंदाज आयनला खरं तर ठोकला असतं, परंतु घातक ठरलाय. सगळ्यात मोठा धक्का गोपी रेड्डी, परतावं लागतंय. अयान विश्वास दाखवला, काही ना काहीतरी मात्र कान मंत्र दिलं होतं राजेश रावलने, परंतु त्याच कान मंत्र आत्मसात करून अगदीच जबाबदारी भरपूर मोठी होती. ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना गोलंदाजी केली आणि पहिल्या चेंडूवरती परतवलं. गोपी रेड्डीला न्यू बॅट्समॅन एंटर झाला तो म्हणजे जुबेर. शेवटचं षटक, यावेळेस स्विंग इन मिस. पंचांनी ओळखलं, पाहिलं, अगदी आमच्यापर्यंत डिसिजन कळवलंय. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा द टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 30. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा 30 लाईन 30 लेन, परंतु दिशा भरकटली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रयत्न चांगला असणार आहे. संधी मिळाली आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते त्या त्यावेळेस संधीचं सोनं हे करता आलंच पाहिजे. ते संधीचं सोनं तुम्हाला करण्यासाठी हेच ते व्यासपीठ आहे हक्काचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस घेतली, लोअर फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक या ठिकाणी दैनात आहे, कुठली चूक करत नाहीये. पुन्हा एकदा विकेटचं पतन होईल. जुबेरला देखील मैदान सोडावं लागतंय. दबाव आहे, प्रेशर आहे, दडपण आहे. त्या प्रेशरमधून नक्कीच बाहेर काढायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या बॅट्समनला करता जबाबदारी घ्यावी लागली आपल्या खांद्यावरती. परंतु प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज ते देखील भरपूर चाणाक्ष चतुर आहेत. मी मगाशीच पहिल्या इनिंगमध्ये उल्लेख केला, जर तुम्ही प्रतिस्पर्धी बॅटिंग करत असताना
टीम सृष्टी रॉयल्सच्या संघासमोर चुका करताय तर दुसरे इनिंगमध्ये याच चुका तुम्हाला भरपूर महागड्या पडू शकतात. कारण की कालचा दिवस अक्षरशः गाजवल्या. ज्या प्रकारे राजेश रावलेने स्वतःच्या टीमला मोटिवेट केलं, पुढे आणलं, अप केलं आणि प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी दिली, त्या प्रकारे अगदीच त्या राजेश रावले यांचं कौतुक करावं लागेलच. यावेळेस बॅटची आतली कडा आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिल्या 3 चेंडू अखेरीस 32 या आकड्यावरती येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता असणारे 3 चेंडू आणि 13 धावा. एक चेंडू महत्वाचा आहे. यावेळेस उंची भरपूर आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचं येईल आणि कॅच होते. ड्रॉप बॅकअप देत असताना एक चांगला प्रयत्न. एकच धाव कंप्लीट होते. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. 2 मोठमोठे फटके. आता मात्र स्ट्रायकर एंडला कॅप्टनला सगळ्यात मोठी जबाबदारी स्वीकारायची. कॅप्टन चमकायचं असेल तर तुम्हाला अगदीच सूर्यप्रकाशाची किरणे ही सोसावी लागतील आणि तुमची सावली जर निर्माण करायची असेल ना तर तुम्हाला हे ऊन हे सोसावं लागेल. सकाळचं सत्र आहे अगदीच पण पाहिले तर अविस्मरणीय. सकाळ आणि सूर्यप्रकाशाची किरणे आणि आर्यसचं हेच ते क्रीडांगण. यावेळेस मात्र कव्हर रिजनच्या वरतून बॉल लँड होईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कुठे ना कुठेतरी मात्र थोडेसे मागे पडले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 37. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 8 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. एक चेंडू आणि 8 धावा कित्येकदा क्रिकेटमध्ये झाल्यात परंतु BKPLच्या स्पर्धेमध्ये होतील की काय हे पाहावं लागणार आहे. यावेळेस अंतिमचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अक्षरशः मात्र जकडून ठेवलं, हालचाल करून दिली नाही. अंतिमच्या बॉलवरती देखील चढी चूप ठेवलंय बॅट्समन गुड्डूला आणि अप्रतिम सामना या ठिकाणी जिंकत असताना टीम सृष्टी रॉयल्सचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. हार्ड लक बॅड लक टीम माहिती ज्येष्ठा खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवलात या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील फॉर नेक्स्ट मॅच आणि सृष्टी रॉयल्सचा संघाला देऊया आपण अभिनंदन पुढच्या फेरीसाठी.